विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल जाधव व बादल पिरजादे टोळी 2 वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार। विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहुल चंद्रकांत जाधव राहणार साळशिंगी रोड, विटा सागर भानुदास सोते राहणार लेंगरे रोड, विटा अभिषेक चंद्रकांत आदाटे राहणार एसटी स्टँड मागे विटा, सुनील अनिल पवार राहणार लेंगरे तालुका खानापूर या टोळी विरुद्ध 2015 ते 2025 कालावधीत अनुसूचित जाती जमातीच्या इसमास पळवून नेऊन हत्याराने जबर दुखापत करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवून इतरांचा जीव धोक्यात आणणारी कृती करणे, सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे, घरावर दगडफेक करणे, मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे, हद्दपार कालावधीत हद्दपारीचा आदेश मोडणे, खंडणी मागणे, घातक हत्यार बाळगून धमकावणे, कट रचून खुनाचा प्रयत्न करणे असे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत। तसेच टोळी प्रमुख बादल अब्दुल पिरजादे राहणार बर्वेमळा, विटा, प्रीतम सदाशिव शिंदे राहणार पारे तालुका खानापूर या टोळीविरुद्ध 2025 सालात मोटरसायकल चोरी, मानवी आरोग्यास अपायकारक औषधी द्रव्ये विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने नमूद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत। त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। याबाबत विटा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी वरील दोन्ही टोळीतील सर्वांना सांगली व सातारा जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे।